ठीक आहे चालेल, पण आता याच्यानंतर ना साला तू बस तो नाही सोडणार. विराट विराट आज माझ्या हे बघ प्रिया, तू शांत हो आधी. शांत हो. शांत हो. मला काय झालं का? मी एकदम खणखणीत आहे. खरं तर तूच खूप खूप बदलली. कपाळावर भलं मोठं कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, आणि हा पूर्वीपेक्षा थोडी बारीक झाली. बारीक झाली बारीक झाली बारीक झाली. तुला खूप लागलं का? हे काय प्रिया, माझ्या शरीराला साधा स्पर्श करण्याचा सुद्धा तुला काही आता मुळी अधिकार नाही. मला वक्राच्या 10 कुणात सोडून तू इथे शीतल चालण्याच्या सहवास उपभोगते आहे. प्रिया प्रिया, मी तुला खूप विसरण्याचा प्रयत्न केला ग, पण विसरू नाही शकलो. नाही विसरू शकलो तुला मी. तुझा चेहरा परत एकदा डोळे भरून बघावं असंच वाटत होतं बघ नेहमी. प्रिया, मी तुझ्या घराजवळच्या त्या गल्लीमध्ये सतत ये जा करायचं तुला बघण्यासाठी. या फिराकीतून बघायचं, पण तू मला दिसायचीच नाही. मग मी तुझ्या विरहामध्ये असं कासावी सोडून निराश होऊन निघून जायचं. मुद्दाम दिसायचं नाही तुला. पडतला पडत बाबू माझं लग्न झालं. मी दुसऱ्याची झाली. आज वटपौर्णिमा होती. मग पुढच्या जन्मी कोण नवरा हवा आहे का तुला? अर्थातच तू माझी निवड माझी मागणी केली असतील ना. ते मी नाही सांगू शकले, पण विश्वजितच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायला गेलो. माहिती राहून एकदा स्त्रीचं लग्न झालं ना की तिचा नवराच तिचा परमेश्वर असतो. तिचे सर्वस्व असते. मरेपर्यंत त्याचीच पूजा करायची असते. ह्या काळ्या धाग्यांनी बांधल्या गेलेलं असतं स्त्रीचे अस्तित्व, स्त्रीचे जीवन, तिच्या भावना, तिच्या इच्छा, आकांक्षा. ह्या गोष्टीला काहीच महत्व नसते. माझ्यासाठी एक यापुढे ना त्या समोरच्या रस्त्याने किती ये जा करू नकोस. प्रिया, कळतात मला तुझ्या भावना, पण माझ्या भावना कोण समजेल ग, कोण समजेल? अगं बेसावश्यनी आलेल्या एका वादळ्याने अगं उद्ध्वस्त झालं ग आपलं सुखी संसार. आपलं स्वप्नातील घर, त्यातील आपण दोघे राजा राणी, आणि एक त्या घरकुलामध्ये बागळणारा एक गोंडस बाळ. प्रिया प्रिया, मी आज त्या वडाच्या झाडाची पूजा करणार आहे की पुढच्या जन्मी
प्रियालाच माझ्या जीवनामध्ये माझी जीवन संगिनी बनवू म्हणून. बरं ठीक आहे येतो मी येतो. आता डोळ्याने बघतोय तुझ्या तुम्ही आरोप करत आहात माझ्यावर. आज तुमच्या मित्रांनी माझी उघडून लुटण्याचा प्रयत्न केला. वेळेत आला नसता ना तर तुमची बायको आज तुम्हाला पवित्र मिळाली नसती. त्याने वाचवलंय मला आज. चुप खोटं बोलू नको. हा स्वतःच्या बेबीचरपणा लपवण्यासाठी माझ्या मित्रांना बदनाम करू नको. माझे मित्र फार सज्जन माणसं आहेत. माझ्यावर एवढा विश्वास ठेवा. असं विचार नका करू. मी माझ्या डोळ्याने बघितलं तर काय होतं. डोळ्यात डोळे घालून हे रात्रीला खेळत होती ते काय होतं. हे बघा विश्वजित असं गैरसमज करू नका. हो मी इथं पडलो, माझ्या ओठाला रक्त लागलं तर प्रिया माझ्या ओठाचं रक्त पुसत होती. ते तुझे पदार्थ का गळून पडले. हे माझी बायको स्वतःच्या हाताने तुझ्या ओठाला रक्त पुसून देईल. तूच रावलास ना. अरे या अख्ख्या गावात चर्चा आहे तुमच्या दोघांच्या संबंधाची. माझ्यावर विश्वास ठेवा. जेव्हापासून माझ्या घरात तुमच्या नावाचं मंगळसूत्र आले ना तेव्हापासून माझ्या मनात तुमच्या व्यतिरिक्त इकडे कोणाचाही विचार आला नाही. अहो कसं समजावं, काय करू की तुम्हाला विश्वास नसेल. कुणाचं खरं म्हणू, तुझं खरं मानू या गावातील लोकांचं खरं मानू. आणि जे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं ते काय. तुझा आणि त्याचा काही संबंध नसेल तर ही माझ्या पायाची चप्पल घे आणि त्याला बदलून काढ. आकाश त्याला पुत्र्याचा माझ्या नजरेसमोरून मला माफ कर राहुल. राहुल मला माफ कर. आणखी मार.
दुखेपर्यंत मार. तुझ्या नवऱ्याच्या समाधानासाठी नको रडूस, आनंदाने हस 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 हस. अगं आज खऱ्या अर्थाने मी तुझ्या आयुष्यातून निघून जाणार आहे. निघून जाणार. जे हात माझ्या डोक्यावरून माझ्या अंग खांद्यावरून ममतेने फिरायचे, जे हात हातात घेऊन बागा घेतल्या, त्याच हातामध्ये चप्पल घेऊन अगं हाकलून दे मला, दारावर कुत्र्यासारखा हाकलून दे. प्रिया अगं रडू नकोस. अगं शपथ आहे तुला आपल्या प्रीतीची. अगं तुझे नाव माझ्या ओठावर यानंतर कधीच येणार नाही. अगं यापुढे या घराचा उंबरठाच काय, मी कधीच आता उंबरणार नाही, ओलांडणार पण नाही. अगं मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत तुझा संसार फुलवण्यासाठी मी देवाजवळ प्रार्थना करेन. कुठलेही संकट तुझ्यावर येऊ नये. प्रिया तू सुखी राहा. प्रिये तू सुखी राहा. प्रिये तू सुखी राहा.